नमस्कार मित्रमंडळी. मग नमस्कार करूया. नमस्कार मित्रमंडळी, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला कळालं असेल, आज आम्ही घरात ब्लॉग सुरू नाही केलाय. आज आम्ही बाहेर आहे. आता आम्ही चाललोय गावी. कोकण 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 3 दिवस सुट्टी आली तर आपण विचार केला चला आता गावी जाऊया. चला तुम्ही पण आमच्यासोबत आमच्या गावी. आपण काय बोलायचंय तुम्हाला? चला गावी मज्जा करायला. आम्ही चौघच आहे आता. दीदी नाही आहे या टायमाला. नाही भांडण नाही होणार, टेन्शन नका घेऊ, भांडण नाही होणार आता. दीदी नाहीये, सोनू, मी, मम्मी, पप्पा. सोनू आहे पुढे भेटणार आहे. मम्मी पप्पा आम्ही आता ठाण्याला आहे आणि इथे खूप गर्दी आहे, खूप. आम्हाला दाखवली ना मी गर्दी किती येते. खूपच गर्दी आहे मित्रांनो. कसं जाणार काय माहिती. पण ट्रेन मध्ये पण ब्लॉगिंग सुरू ठेवूया. तुम्हाला आज कोकण रेल्वेचा प्रवास दाखवतो आम्ही कसा करतो. जे लोक कोकण आणि हे तर फक्त आता 3 दिवस वीकेंड आलाय म्हणून असू दे. तुम्ही विदाउट तिकीट तिकिटी नाही घेत? नाही, रिझर्वेशन करून जायचंय. कोकणची माणसं आहे पप्पा आपण. तर थोडी जागा दे म्हणून 5 माणसांमध्ये 6वा माणूस आम्ही बसवतो. मॉर्निंग गाईज, सकाळ झालेली आहे, खूप गर्दी होती आणि आमचा अर्धा प्रवास आत्तासा पूर्ण झालाय. अजून आम्ही नाही गेलो. मी अर्ध्या झोपेत आहे आणि असं झालंय कधी घरी पोचतोय. बघूया आता कसं काय ते. मॉर्निंग व्यू तुम्हाला आम्ही इथे समजतं की दाखवू. गावी येणं खूप महाग पडलेलं आहे. खूप थंडी आहे आणि मम्मी पप्पा बसले तिथे दारावरती ट्रेनच्या. आम्हाला सांगतात दारावर नाही जायचं आणि स्वतः बघा कसे मस्त एन्जॉय करतात. ही कौन सी लाइन? ये तो लाइन सफी है ना जैसा. आमची गाडीची क्रॉसिंगला थांबल्या रत्नागिरीला. ऍक्च्युली आमचं पण झालं काय तुम्हाला मी किस्सा सांगते आमचा. माझ्याकडे आता वेळ आहे ना म्हणून सांगते. जाईल ते यायचं तुला. तर माझ्याकडे आता व्यवस्थित पकडा नाही. माझ्याकडे आता वेळ आहे ना म्हणून मग तुम्हाला किस्सा सांगते. आम्ही खरं तर गेलेलो कोकण कन्याला आणि आम्ही तिकीट नव्हती काढली, रिझर्वेशन नव्हती केलेलं. आम्ही जनरल मधून जाणार होतो कारण आमचं फिक्सच नव्हतं. तर आमचं तिकीट नव्हतं मग आम्ही काही तिकीट वगैरे काढली नव्हती आणि आम्ही गेलो कोकण कन्याला. एवढी गर्दी एवढी की आम्हाला चढायलाच नाही भेटलं. मग आम्ही नाही सोडलो. एवढीच पण चढायला नाही भेटलं. मला ती कोकण कन्या पण नाही घेतली. ही कोकण कन्या मग कधी भेटेल? भेटेल. तर मग आम्हाला ती कोकण कन्या पण नाही भेटली म्हणून तुला ही कोकण कन्या पण नाही भेटणार. आता जेव्हा ती भेटणार तेव्हा भेटणार. आम्ही तिथून मग आम्ही निघालो आणि आम्ही गेलो तुतारीला. म्हणायला आम्ही 7 नंबर वरती होतो, तिथून आम्ही 5 नंबर वरती गेलो तुतारीला. तुतारीमध्ये पण बसायला बोलते, चढायला जागा नाही पाऊस व्हायला. शेवटी आम्ही तिथे सगळं ते सोडलं. तुतारी पण निघून गेली. म्हणून लास्ट ट्रेन होती आमची लोकमान्य टिळक टू मडगाव. मग आम्ही विचार केला इथे बघून चढायला भेटते काय, नाही भेटलं तर सरळ घरी झोपा. 3 दिवसाची सुट्टी मस्त घरी एन्जॉय करा. आणि ह्याच्यात पण जागा नव्हती. हे लोक बसले नाही बोलतात ना पण सोनू बाहेरच राहिलेला, गाडी सुरू झालेली. मग कसं आम्ही बॅग घेतली आणि दारावरतीच होतो आणि मग प्रवास कसा बसा
काढला आणि एवढा म्हणजे एवढा त्रास ना, एवढी गर्दी. गणपतीतून पण एवढी गर्दी नसते कधी. मी गणपतीतून पण नाही बघितलं. एवढी गर्दी होती ना, literally आता म्हणजे हालत बेकार झाली. मग आता ही ट्रेन आमच्या वैभववाडीत थांबत नाही. किंवा आता मी रत्नागिरीत आहे, तर आम्ही कणकवलीला जाऊन इथे उतरणार. मग तिकडून रिटर्न मुंबईला जाणारे दिवा किंवा एसटी बस असं काहीतरी करूनच घरी जाणार. म्हणजे पहिल्यांदा मला एवढं असं गावी यायला म्हणजे असं मला वाटतंय की मी नाही आले असते तर बरं झालं असतं यार. मी आधीच बोलत होतो नको जाऊया तेच नको झोप जाऊया घरी. माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट. मी पनवेलला पण बोललेलो, पनवेलला पण यांची अवस्था अशी झालेली की हा उतरायची. बिचारा सतत बोलत होता. मी मम्मी बोलत नुसती होतो अशी बसलेली उतरा. मम्मी मम्मीला गरगरत होतं, मम्मीला उलटीसारखं होत होतं. मम्मी असं बसली. बिचारा मम्मीला मी सांभाळून आणलं. सुटायची गप्पांच्या नादामध्ये. चला मग आपण आता नंतर भेटूया. माझं हे सगळं झालंय माझ्यासोबत. म्हणजे नशिबातच बघा आमच्या कसं होतं ते आता आता गेलं ते तिकडची लाईट ही होते. आणि थंडी एवढी ना, एवढी 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 खिडकी बनली माझी. एवढी थंडी की मी रात्रभर स्वेटर नाही घातला, सकाळी आता बाहेर स्वेटर घातले. एवढी थंडी. वैभववाडीला ट्रेन एवढी स्लो झालेली ना, लिटरली तसं वाटत होतं की आता इथे ट्रेन थांबणार आणि आम्ही उतरू. आणि आम्ही अशी तयारी करून रेडी एकदम की आता उतरायचंच आपण. पण तिथे ट्रेन थांबलीच नाही, एकदम स्लो झाली. म्हणजे आम्हाला आस लावली आणि मग थांबलीच नाही ट्रेन. आम्ही नाही उतरलो, आम्ही रिक्स नाही घेतला. थोडी लोक उतरले, आमच्यासारखे भरपूर लोक होते अजून की जे वैभववाडीला उतरणारे होते, पण ती ट्रेन वैभववाडीला थांबत नाही. आता आम्ही आचरण्याला उतरलो. आता तिथून आम्ही डायरेक्ट दिवा ट्रेन पकडली, मुंबईला जाणारी. आता आम्ही दिवा ट्रेन मध्ये एक स्टॉपने आम्ही वैभववाडीला उतरू. ऐका सेल्फी काढ. मलाच या दिसते तरी का आपण नाही दिसत आहे. अटेन्शन प्लीज, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. आम्ही आता आलेलो आहे वैभववाडीला आणि मागे आहे दिवा पॅसेंजर. चलो घर पे. उतरलो आम्ही स्टेशनवरून. आता आम्ही आहे हिला काय बोलतात तुम्ही? डुगडुगा. आमच्या गावच्या भाषेत त्याला डुगडुगा बोलतात. त्या डुगडुगामध्ये आम्ही बसलेलो आहे आणि आता आम्ही जाणार मार्केटला, वैभववाडी मार्केट. तिथून आम्ही घरी जायला दुसरी गाडी पकडणार. वैभववाडी मार्केट मध्ये आधी पेट पूजा मग काम तुझा. कारण आम्ही काही करलेलं नाही रात्रभर ट्रेन मध्ये. रात्रीची ट्रेन असल्यामुळे आलं नाही. आता बघूया. तुम्हाला मजा येत असेल ना माझ्या अशी हालत बघून. चलो घरी चलो. ना कोकण मतलब पैसा. सॉरी मित्रांनो, मला माफ करा. या गाडीला डुगडुगा नाही बोलत, मॅजिक बोलतात. मॅजिक गाडी. आता मला माहिती पडलं जेव्हा ते ड्रायव्हर काका पप्पांशी गप्पा मारतात आणि ते त्यांना सांगतात की मॅजिक गाडी मॅजिक गाडी. हा डुगडुगा नाहीये, इज कॉल्ड मॅजिक गाडी. मॅजिक. मला आताच कळलंय या ऑटोला टमटम पण बोलतात आणि 6 सीटर पण बोलतात. ठीक आहे, तुम्ही देऊन ठेवा टमटम 6 सीटर मॅजिक. अजून काय बोलेल मी? डुगडुगा. आणि तुमच्याकडे काय बोलतात ते मला पण सांगा. मला माहिती नव्हतं. मी तर कार बोलणार होती याला, कार मर्सडीज. आम्ही उतरलेलो आहे खाली आमच्या रस्त्यावरती. तिथे आम्ही उतरतो ऑटोने तिथे. हा, पण ते नाही सांगायचं. तर वाटून मम्मी पप्पा येत आहेत चालत. मी सोनू चालतोय आता. घरी पोचू आम्ही. इथे चढा नाही, थकायला झालं बाबा. पोचू आता आम्ही. 2 मिनिटाच्या पण आम्हाला 10 मिनिटं जातात. पोचू. तुम्हाला माझं घर दाखवते. बघत राहतोय माझं घर. बंद असतं पण थोडं घाण असेल, पण तरी आता सांभाळून घ्या. ठीक आहे. चला मंडळी, ये आलो घरी आपण.
आहे रस्ता, ही आहे चिंच आणि ते आहे माझं घर. मस्तपैकी साजेस घर आहे माझं. ये हे आहे आमचं घर मस्तपैकी क्यूटचं छोटूसं आणि छानसं माझं घर. हे सगळं बंद करून गेलेलो आम्ही. हे सगळं आम्ही गणपतीतनं केलेलं होतं टेम्पररीचं. वेलकम टू होम, वेलकम.